महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत गड्डा संवर्गातील शिपाई पदासाठीच्या 284 जागांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आता यामध्ये पाहू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये सुरुवात करूयात. जे महत्त्वाचे प्रश्नसंच आहेत या भरती परीक्षेसाठी IBPSचा जो पॅटर्न आहे त्यानुसार विचारले जाणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, सराव संचासाठी बेसिक जे महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत IBPSसाठीचे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग जो आहे ह्या विभागांतर्गत विभागात संबंधितले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये कव्हर करूयात आणि सुरुवात करूयात. यानंतर पाहूयात पुढचे जे व्हिडिओ सेशन असतील हे प्रत्येक टॉपिकनुसार आपण घेणार आहोत. भरती परीक्षा पूर्ण होईपर्यंत डिटेलमध्ये असे जे सराव प्रश्नसंच आहेत सराव प्रश्नसंच यामध्ये घेतले जातील. जे अतिसंभाव्य प्रश्न असतील तेच असणार आहेत. आता पाहू शकता IBPSचा जो पॅटर्न आहे यामध्ये 5 पर्याय असतात प्रत्येक प्रश्नासाठीचे. आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण 4 प्रश्न घेतलेले आहेत, 4 पर्याय यामध्ये दर्शवण्यात आले आहेत. म्हणजे 4च पर्याय असतील. तर एक्झॅक्टली आपण जेव्हा तयारी करतो किंवा परीक्षा देतो IBPSची तर त्याच्यामध्ये 5 पर्याय असतात, 5 ऑप्शन असतात प्रत्येक प्रश्नासाठीचे. तर पहिला प्रश्न पाहूयात. यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा हा भारतामध्ये कधी अंमलात आला? नोंदणी आणि मुद्रांक शुल्क जो कायदा आहे हा भारतामध्ये सन 1905 मध्ये अंमलात आलेला आहे. 1905 पासून हा अंमलात आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक B याचं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न, मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस कधी सुरुवात झाली? मुद्रांक शुल्काद्वारे जी कर वसुली केली जाते याची सुरुवात कधीपासून झाली? तर याचं उत्तर पाहू शकता. याची सुरुवात आहे 1815 सालापासून झालेली आहे. मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीची सुरुवात जी आहे ही 1815 सालापासून झालेली आहे. आता हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाहू शकता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा जो इतिहास आहे त्या संदर्भातले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेत आहोत. त्यानंतर आपण टॉपिक बदलत जाऊ आणि जे जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते घेऊयात आणि यातीलच प्रश्न जे आहेत संभावित येण्याची शक्यता आहे. तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा दर कशाच्या आधारावर ठरवला जातो? महाराष्ट्रामध्ये जे नोंदणी शुल्क आहे या शुल्काचा दर कशाच्या आधारावर ठरवला जातो? पर्याय पाहू शकता. संपत्तीचे स्थान आहे, संपत्तीचे मूल्य, नोंदणीचा प्रकार. तर यासाठी वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. पाहू शकता संपत्तीचे स्थानसुद्धा महत्त्वाचं आहे. संपत्तीचे मूल्य आणि नोंदणीचा प्रकार या तिन्हावर आधारित नोंदणी शुल्काचा दर जो आहे हा ठरवला जातो. चौथा प्रश्न आहे, मुद्रांक शुल्क न भरता कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो? मुद्रांक शुल्काची नोंदणी करताच कराराची नोंदणी केली तर यावेळेला काय होऊ शकतं? पाहू शकता पर्याय. करार चुकीचा ठरवला जातो, करार दंड भरावा लागतो, नोंदणी रद्द होते आणि वरीलपैकी सर्व. तर दंड फाईन जो आहे हा भरावा लागतो. करार रद्द होत नाही पण त्यासाठी जो फाईन आहे तो फाईन जो चार्जेस आहेत ते पेड करावे लागतात. पाचवा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्म अर्जाचा वापर केला जातो? जेव्हा जमीन नोंदणी केली जाते त्यासाठी कोणता फॉर्म अर्ज वापरला जातो? पर्याय पाहू शकता. यामध्ये फॉर्म 1 आहे, फॉर्म 17, 7/12 आणि फॉर्म 5. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फॉर्म 1 बरोबर आहे. पाहू शकता जमीन नोंदणीसाठी फॉर्म 1 या अर्जाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामध्ये नवीन जमीन महसूल वर्ष हे कधी सुरू होते? महाराष्ट्रामध्ये जे जमीन महसूल वर्ष जे सुरू होते प्रत्येक वर्षी, जसं फायनान्शियल इयर असतं, आर्थिक वर्ष, जसं आपलं लीप इयर असतं किंवा आपलं जर कॅलेंडर असतं तर यानुसार कधी सुरू होतं? पाहू शकता उत्तर आहे 1 ऑगस्ट. दरवर्षी 1 ऑगस्टला जमीन महसूल वर्ष जे आहे हे सुरू होतं. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रामधील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर 1% इतका आहे. पाहू शकता नोंदणी शुल्क हे जास्तीत जास्त जे 1% आहे त्या शुल्काचे आहे 1% आकारलं जातं. हा कमाल दर आहे, जास्तीत जास्त दर आहे. तर हे जे सगळे आपण प्रश्न पाहत आहोत हे प्रश्न पाहू शकतात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित त्यांचं जो काम चालतं कामाशी कार्यकाळ जो असतो त्यांचा म्हणजेच कामकाज जे असतं शासकीय किंवा कार्यालयीन कामकाज असतं त्या संदर्भातले प्रश्न आहेत. हे प्रश्न हमखास विचारले जाऊ शकतात कारण त्याच्याशी तुम्हाला जे शिपाई पदासाठीचे संवर्ग आहे यासाठी हे कामाशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचबरोबर हा जो पद आहे हे 10वीच्या पॅटर्ननुसार असणार आहे. पाहू शकता हा तो दर्जा प्रश्न विचारले जातील त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त हार्ड लेवलचे प्रश्न यामध्ये नसणार आहेत.
त्याचबरोबर पाहू शकता सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तर या पद्धतीने तुम्ही आत्ताच जर तयारी केलीत तर याचा जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. चांगली तयारी झाल्यानंतर ह्या शिपाई पदासाठी 100% तुम्हाला चान्सेस जे आहे हे मिळू शकतात सिलेक्शन होण्याचे. पुढचा प्रश्न, नोंदणीमध्ये फिरण या शब्दाचा अर्थ काय होतो? आता हा सुद्धा कामकाजाशी संबंधित प्रश्न आहे. नोंदणीमध्ये फिरण हा जो शब्द वापरला जातो तर याचा काय शब्दाचा अर्थ काय आहे पाहू शकता. नोंदणी शुल्क, नोंदणीचा दस्तऐवज, नोंदणी माहिती आणि अधिकारी. तर नोंदणीचा जो दस्तऐवज असतो या दस्तऐवजाला रजिस्टर असेल किंवा इतर दस्तऐवज असेल यामध्ये फिरण या शब्दाचा अर्थ असा होतो. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये जमीन विक्रीसाठी मुद्रांक शुल्काचा सामान्य दर किती आहे? तर पाहू शकता 5% इतका आहे. जमीन विक्रीसाठी जो मुद्रांक शुल्काचा सामान्य दर आहे हा 5% इतका आहे. 10वा प्रश्न, नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी हा कोण असतो? तर नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी जो असतो हा नोंदणी अधिकारी असतो. तहसीलदार हा वेगळ्या पद्धतीने येतो पाहू शकता, त्या संबंधात येत नाही आहे. तलाठीसुद्धा येत नाही, BDOसुद्धा येत नाही. तर नोंदणी अधिकारी जे आहेत हे नोंदणी अधिकारी नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 C उत्तर बरोबर आहे. नोंदणी अधिकारी हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हे महत्त्वाचे 10 प्रश्न पाहिले आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये. कामकाजाशी म्हणजेच नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग जो आहे शिपाई पदासाठीचे संबंधित कामकाजाशी संबंधित हे प्रश्न असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न जे आहे आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत या पद्धतीने. त्याचबरोबर लवकरच जे ॲप्लिकेशन आहे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन, यावर आपण टेस्ट सिरीज सराव प्रश्नसंच लॉन्च करणार आहोत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.